नौपाडा मनीष कॅफे या खाद्य व्यावसायिकाने फुटपाथवरती अतिक्रमण केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना येता जाताना त्रास सहन करावा लागतोय। वाढीव बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी होते। शिवाय ड्रेनेज लाईनचं चोकअप झाल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी देखील रात्रीच्या वेळी वाहत असते। याच परिसरामध्ये बँक, शाळा, रुग्णालय, बाजारपेठ यांसारखी महत्त्वपूर्ण अशी ठिकाणं आहेत। त्यामुळे नागरिकांची रहदारी येथे मोठ्या संख्येने असते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाद्यप्रेमी या कॅफेमध्ये दाखल होत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागून अवैधरित्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खाद्यप्रेमी या कॅफेमध्ये दाखल होत असल्यामुळे वाहनांची अवैध पार्किंग या ठिकाणी केली जाते। परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये। वारंवार या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत सदर हॉटेल व्यावसायिकाला सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या। मात्र कोणत्याही प्रकारचे बदल या हॉटेल व्यावसायिकाकडून न केल्यामुळे अखेरीस शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी थेट अतिक्रमण विभाग गाठला आणि त्यांच्यासमोर ठिय्या मांडले। त्यानंतर या ठिकाणी अखेरीस या वाढीव बांधकामावरती कारवाई करण्यात आली। या कारवाई अंतर्गत फुटपाथवरील अतिक्रमण उखडण्यात आले। त्याचबरोबर वाढीव अतिक्रमण केलेलं सामान देखील जप्त करण्यात आलंय। त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। तसेच ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आयुक्त आणि प्रकाश पायरे यांचे त्यांनी आभार देखील मानलेत। या संदर्भातली अधिक माहिती शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी दिली आहे। किती लोकांना त्याचा किती त्रास होते काही वर्ष आमच्या रामवाडीतील सगळ्या नागरिकांच्या तक्रारी होत्या। हे जे मनीष कॅफे आहे, या मनीष कॅफेने पूर्ण फुटपाथ खाल्ला होता, गटारावरती स्लॅब टाकून पूर्ण रस्ता खाल्ला होता। त्याची जरीची लाईन आहे ही पावसाळ्याची गटर सोडली होती, तर ती 12 वाजता इथं भांडी कसं बसायचा, असंख्य गाड्या समोर उभ्या असायच्या, लोकांच्या असंख्य तक्रारी होत्या, तक्रारीची दखल घेतली जात नव्हती। पण लोकांना पाणी गेलं। आज आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही अतिक्रमण विभागामध्ये ठिय्या आंदोलन केलं की जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इकडे उठत नाही आहे आणि त्यामुळे याच्यावरती कारवाई झालेली आहे। आज तुमच्या समोर सगळे नागरिक त्यांना विचार यांचे प्रॉब्लेम किती होते। माझं जे घर आहे ते भिंतीला लागूनच आहे आणि खिडकी आहे, तिकडनं वारा पण यायचा आणि ऊन पण यायचं। याने जेव्हा होटल सुरू केली त्याने एक्झॉस्ट लावलं आणि नंतर गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी त्यांनी ती बॉक्स ठेवली होती। इतका अंधार झाला, वारा पण बंद झाला, ऊन पण यायचं, आतमध्ये बसणं शक्य झालं नाही। एवढं त्रास होऊन मी कंप्लेंट पण केली होती। आज 5 वर्ष झाली माझं म्हणजे त्यांनी ऐकलं आणि कॉर्पोरेशनला थँक्यू माझ्या नंतर कॉर्पोरेशनने ऐकलं माझं, त्याबद्दल त्याला मी थँक्यू म्हणतो। थँक्यू, यांना पण थँक्यू। नाही माझं अपर्णा कुलकर्णी, मी रामवाडीत इथेच राहते आणि काय व्हायचं माहिती आहे, तिथे खायला लोक यायचे, खाण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, पण गाड्या लावायच्या, स्कूटर लावायच्या आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या की आम्हाला रस्त्यावरनं चालायला पण व्हायचं नाही। कुठेतरी वाट काढत मग 2 गाड्यांच्या मधून यायचं, हे करायचं। पण तिथे काय करायचं, काही वेळेला ते इकडनं गाड्या मोठ्या ठेवायचे, आतमध्ये बसून खायचे, तिथे वरती पण जाऊन खायचे नाही काही। त्यामुळे गाडीत पण बसून खायचे आणि वरती पण खायचे। एवढं आत्ता तरी हा इथे दिसतोय आपल्याला ना, हा रिकामा जागे दिसते। इथे 4 मोठ्या गाड्या, इथे स्कूटर, कसं माणूस चालणार ना आमच्यासारखे। त्यामुळे आता त्यांनी केली आहे कार्यवाही, दोघांनी ती चांगली केलेली आहे आणि त्यांना परमिशन मला वाटतं पार्सलची असावी असं माझा अंदाज आहे। हो की नाही रे, असं मला वाटतं ना, तर पार्सल त्यांनी द्यावं, आमचं काही म्हणणं नाही। लोकांनी पार्सल घेऊन घरी जाऊन आपलं ठेवावं। थँक्यू मॅडम।